आज मला बनवायचे होते रात्रीच्या जेवणामध्ये दुधी भोपळ्याचे थालीपीठ. तर त्यासाठी ना मी गॅसवर 2 तावे ठेवून घेतलेले आहेत, कारण त्यांना शिजायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी 2 तावे ठेवत असते आणि ते काही लाटायचे वगैरे नसतात, डायरेक्ट थापायचे असतात. त्यामुळे ते पटापट थापून होतात, फक्त शिजायलाच वेळ लागतो. आणि रोजच रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवावं हा प्रश्न रोजच पडतो. त्यामुळे मग आठवड्यातून एकदा तरी मी हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवत असते आणि मुलांनाही खूप आवडतात आणि शरीरासाठी पौष्टिक असतात. बनवायला जरी थोडा वेळ जास्त लागत असेल, पण खायला खूप छान लागतात. थालीपीठ झाल्यानंतर जेवण केलं आणि त्यानंतर मला हे पडदे शॉर्ट करून घ्यायचे होते. किती उशीर झाला तरी आज हे करायचे असा विचार मी केला होता, कारण दुपारी मी हे पडदे धुवून टाकली होती आणि आता लगेच रात्री त्या खिडक्यांना लावायला पाहिजे होते. एकदाची जर लावली गेली ना, मग ही कामं काही होत नाही. ते तसंच पेंडिंग राहत जातं. तसेच माझे म्हणजे भरपूर दिवस निघून गेले. तर त्यामुळे आज म्हटलं हे काम कंप्लीट करायचंच आहे. रात्रीचे 11 वाजले तरी चालतील. तर मी इथं ना 2 पडदे कट करून घेतले खिडकीच्या मापाचे आणि त्याची ह्या पद्धतीने असे फोल्ड करून घेते खालून. आणि हे बघा, स्वतःचं जर मशीन राहिलं ना, आपण पाहिजे तेव्हा करू शकतो. तर त्यामुळे प्रत्येक घरामध्ये एक शिलाई मशीन छोटंसं का असेना पण असायलाच हवं, कारण भरपूर अशी कामं आपली शिलाईची निघत असतात. मग ती जुनी कपडे असो किंवा नवीन किंवा असे पडदे वगैरे आपल्याला शॉर्ट वगैरे करायचे असतात, तर घरच्या घरी आपण करून घेऊ शकतो.